झाडं तोडण्यासंदर्भातील विधेयक मागे घेण्यावरून आजी माजी वनमंत्री आमने सामने आलेत। विधानसभेत वनमंत्री गणेश नाईक यांनी झाडं तोडण्यासंदर्भातील वन विभागाचं विधेयक मागे घेण्याबाबत विनंती प्रस्ताव मांडला। त्याला माजी वनमंत्री आणि विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विरोध करत सरकारला घरचा आहेर दिलाय। मात्र त्यानंतरही झाडे तोडण्यासंदर्भातील विधेयक मागे घेण्यात आलंय। नवीन बदलासह कायदा परत एकदा अंमलात आणू असं वनमंत्री गणेश नाईक यांनी म्हटलंय। अध्यक्ष महोदय, सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 25 महाराष्ट्र झाडं तोडण्याबाबत नियमन सुधारणा विधेयक 2024 मागे घेण्यास मी सभागृहाची अनुमती मागतो। झाड तोडणे याची डेफिनेशन आहे की झाड मारून टाकण्यासाठी किंवा त्याचा नाश करण्यासाठी, झाड जागण्यासाठी त्याच्या बुंद्याभोवतालची साल कोरणे किंवा झाडाची साल काढणे। त्यामुळे काही लोकांनी जो गैरसमज पसरवला होता की आम्ही फांद्या तोडल्या तर 50,000 रुपये दंड होईल, तर अध्यक्ष महाराज, फांद्या तोडल्याने कुठेही दंड नाही। फांद्या तोडता येतात, पण झाड आणि तोडायचं असेल तर ते आजही तोडता येतं, फक्त परवानगी घेऊन तोडावं लागतं, एवढाच नियम आहे। तोडताच येत नाही असं कुठेही नियम नाही। आता माझं मंत्री महोदयांना कदाचित असं असू शकेल, माझं सामान्य ज्ञान कमी पडत असेल की त्यांनी दंडाची रक्कम 50,000 पेक्षा 1,00,000 वाढवण्याचा निर्णय केला असेल तर माझी मागे घ्यायला अनुमती आहे, पण अन्यथा मागे घ्यायला अनुमती मी तरी कदापिही देणार नाही। सुधीर भाऊ, तुमच्या हेतूविषयी माझ्या मनात अजिबात शंका नाही। तुम्ही ही स्पष्टता तुम्ही बोललात म्हणून तर चर्चा तरी झाली आणि म्हणून त्याची साधारण म्हणजे सभागृहामार्फत जनतेला सुद्धा माहिती पडली की बा या ठिकाणी हेतू झाडं तोडायला कोणाला परवानगी देण्याचा नाही, म्हणजे मुबलक नाही, जे गरजेचं आहे। परंतु अजाणतेपणे तोडल्यानंतर त्याला अतिशय पॅनिक होईल अशा प्रकारचं दंड लागू नये आणि म्हणून भविष्य काळामध्ये ग्रामीण भागासाठी सुद्धा कायदा लागेल, शहरी भागासाठी लागेल।